ए बाबा इकडे कुठं आहे? इकडे चला. आता कशाला वाटतेस मला एवढं का हा? त्या पाण्यात जाऊ ना, चला ना. स्वतः लग्न करून पाळणा हलवायचं वय झालं तुझं, त्या पाळण्यात काय बसतेस का? राजा ते काय लास्ट काय 30 वर्षाची घोडे झालेली आहेस तू. आता पोरगा शोधला पाहिजे तुझ्यासाठी पहिल्यांदा. मी शोधला कोण? आपला गुलाब. गु- हा मी तर उखाणा पण पाठ केला. काय? गुलाबरावावर करते मी प्रेम, हा. कधी ना कधी त्यांची कळी खुलल. माझ्याकडे बघून डोळेच मिटून घेतात, एवढी घातली मी त्यांना भुरळ. हा. आणि डोळे उघडल्यावर म्हणतील अरे बापरे हे तर झुरळ. काय? तुम्हाला तर माझं काही कौतुकच नाही. एकुलती एक नात असून. एकुलती एक काय एकुलती एक हा? तो गुलाब काय जुन्या कडेच्या बदल्यात आणला काय बोवारणीकडून हा? अगं त्यो माझ्या पोरीचा पोरगा आहे, तू पोराची पोरगी आहे, दोघे माझ्यासाठी सारखेच आहेत की नाही. पण आता ह्या अनोख्या शहरात आपली मदत करणार कोण? ये ना. तुम्ही तुम्ही मराठीत बोलले का? आता मला ऐकू आलं. येस, मराठी वीणा वर्ल्ड तर्फे तुमचं स्वागत आहे. फार दिलासा भेटला, तुम्ही भेटलेत. मराठी म्हणजे एवढ्या इंग्रज शहरात मराठी बोलणारा माणूस भेटला, बरं झालं. नमस्कार, तुमचा परिचय पाहुणे? मी हॅरी पॉटर. हे कुठले साहेब तुम्ही? चांदवडी. म्हणजे लंडन मध्ये पण चांदवडी आहे का? नाही नाही नाही, मी सातारच्या चांदवडीचा आहे. सातारच्या चांदवडी? अरे बापरे बापरे बाप. अरे ते चांदवडीला आपले व्यंकटेश पोतेकर आहेत, ते कोण तुमचे? ते माझे वडील. अरे मग तो हरिदास. अरे वा, हे याचे वडील आमचे खास मित्र त्यावेळी जुने पोतेकरांचा पोरगा आहे हरिदास. वा, फार बरं झालं तुम्ही भेटलेत ना. काय झालं, आम्ही जरा अडचणीत सापडलो. आमचे नातेवाईक हरवले. एअरपोर्टवरून आम्ही बाहेर पडलो आणि जसं बाहेर पडलो तसे चुकामुक झाली. अहो कसलीच काळजी करू नका, मी आहे ना. पण काळजी तर करावीच लागेल ना. ते हरवलेत, सापडले नाहीत म्हणजे मग. अरे बाळा, तू कशाला काळजी करते? हे बघा, लंडन असो नाही तर अमेरिका, मी आहे तुमच्या खातर. कसलीच काळजी करू नका. जेव्हा असेल हॅरी पॉटर, अगं गुंड किती गोड आहे. 30 वर्षाची आहे ती, गोड नाही आहे. सॉरी हा ताई. असू दे नाशा. आईला ही माणसं कुठे गेली काय कळत नाही, डोक्याला ताप बसला. काय नाही, पण ह्या रस्त्याला भेटते एकच रस्ता आहे ना जॉईन करणार. गुलाब, मी आल्यापासून बघतोय तू एअरपोर्ट पासून हातात गालास का घेऊन फिरतोय रे? अरे हे लंडन आहे ना. मग मी असं ऐकलं इथं कधी पण बर्फ पडतो. मग म्हणजे इथंच घ्यायचं आणि इथंच बनवायचा बर्फाचा गोळा ग. त्याच्यात काय मजा आहे? मला वाटलं आपलं काय कुल्फी. कुल्फी वाटली? कुल्फी अशी खातात काय माणसं? अशी धरा ती कुल्फी, उगाच आपलं सांडायच्या अंगावरती. मी काय म्हणतो, ते नाना आणि डमी आपल्या बरोबर विमानातून बाहेर पडले, मग हरवले कुठं? आता का बसतो का जरा वेळ? आपण तिच्यावर बोलायला आलो इकडं. आपण तुझ्यासाठी बायको शोधायला आलो ना. एकदा नान आणि डमी सापडली ना की मग आपण ह्याची बायको शोधायला. खरे खरे खरे. लंडन मध्ये लग्न म्हणजे कसं वाटत? पण मला असं वाटतं गड्या, तू नशीब काढलं, तुमच्या पोराने नशीब काढलं. तुला सांगू गुलाब, लंडन मध्ये 1 नंबर लग्न होणार तुझं. आणि सगळ्या लंडन मध्ये तू उठून दिसणार. कसं काय रे? कारण इथं सगळी गोरी लोक असतात. हे फुलचंद, नाही नाही, ह्याच्यापेक्षा टॅलेंट कमी आहे का असं मी म्हणलं. असते असते तर हा सगळा स्वर्ग त्यांनी स्वतःच्या डोळ्यानं पाहिला असता. अरे मामी खरंय, नका तुम्ही रडू. बरोबर आहे तुमचं, हा स्वर्ग त्यांनी बघितला असता. आता जिवंतपणी नरक भोगला, आता मरून स्वर्ग बघून काय फायदा आहे, नाही का? तुझं पण फुलचंद टाकू का इकडे पाण्यामध्ये तुला? नाही नाही, गंमत केली. गंमत करतोय. तुम्ही इमोशनल झाला म्हणून जरा हसवायचा प्रयत्न केला मी तुम्हाला. हे बघा काय आले. करायचं? हे बघा. नमस्कार. काय काय नमस्कार, काय चालू आहे तुमचं? काय चालू म्हणजे? काय 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 चालू? तुम्ही ना कुठे न्यायच्या लायकीचे नाही. आले आले कुठं हरवले होते तुम्ही? आम्ही कुठं हरवलो? 1 मिनिट, आपण हरवलो का? हे हरवले होते. हे बघा, हे मी लंडन बद्दल माझ्याशी बोलू नको. लंडनचा रस्ता पाठ आहे माझ्या. मला लंडनचा रस्ता पाठ आहे यांचा. संध्याकाळी 7 नंतर यांना घरचा रस्ता आठवत नाही. यांना लंडनचे रस्ते पाठत म्हणे. गोट्यातनं उठवून आणायला लागतंय घरात, चला म्हणून गोट्यात पडून राहतो. बाप आहे तुझा, बाप आहे. नवीन शहरातून कस काय राहायचं आपण? असू दे, हे भेटले म्हणून बरं झालं आता. अरे वा, नमस्कार नमस्कार. नमस्कार. पाहुणे, हा.
आपण कोण मी सांगते कोण हे आपले काय? हॅरी पॉटर. नमस्कार विना वर्ल्ड तर्फे तुमचं स्वागत. सॉरी कशाला काढते अरे सर चला आता तुम्हाला मी लंडन दाखवतो. वा 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 चला ह्यो आहे म्हणा चला 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 सामान घ्या चल घ्या. काय मग कसं काय वाटलं लंडन? मला कुठे विचारताय ते आमच्या गावातल्या लोकांना विचारा. म्हणजे आपल्या इकडे नेहमीच अप अँड डाऊन असतं. कसं काय? कसं काय म्हणजे कसं आता थेम्स नदी आहे का नाही हा थेम्स नदी मधलं जलशुद्धीकरण प्रकल्प आपल्याकडे. काय सांगताय? नाही लोकांना विश्वास नाही बसत. आता म्हणतो फुलचंद तू सांगत नाही पण आपण लोकांना सांगत नसतो. थेम्स नदी मधलं केंद्र काढायचं कॉन्ट्रॅक्ट आपण घेतलेलं आहे. बर आता हे तुम्ही हिरवगार सगळं बघत असाल का नाही हे सगळं जलयुक्त शिवार अंतर्गत आपण करून घेतलेलं आहे. आणि हे सुंदर असे पाटबंधारे खात्याने हे असं एक तलाव इकडे कालवा काढलेला आहे. बर लंडन कसं आहे डेव्हलप व्हावं एवढी माझी एक बाबा इच्छा आहे. नाना ती इच्छा मी पूर्ण करत मी काय म्हणते नाना काय? ते चांगलं बांधून घेतले कालचे कापड काढा पटकन धुवून घेते धुन म्हातारे काय आलं काय आहे? हे कपडे तुझ्या जागा आहे का? पटकन धुवून घेतलं असतं धुण्यासाठी नाही ते मग अरे ती शोची जागा आहे, इथं असं प्रदेशात करू नका. नाही. आणि ते कुठं फकण्यात आणतोय त्याला? हा? ऐक ए बाबा हा बाबा हॅरी पॉटर हा. हे बघ आम्ही ना जरा अडचणीत सापडलोय, तूच आमची मदत कर बाबा आता. सांगा ना काय मदत करू? काय झालंय हा. ते आमचं पोरगा आहे ना गुलाब हा, हा. त्याचं लगीन ठरलंय आणि त्याची बायको आहे हिकडली लंडनची. काय हा त्याची बायको इकडची कशी काय? अरे ते लय मोठी स्टोरी आहे बाबा. म्हणजे काय झालं होतं तुला सांगतो. ती त्यावेळेस ते ठरलेलं होतं. तर आता आम्ही असा विचार केला का बा आता येऊन आपली सुनबाई घरी घेऊन घेऊन जाऊ. जाऊ आपण, हा. मला सांगा तिचं नाव किंवा काही फोटो वगैरे आहे तुमच्याकडे? हा, ते आजोबाचं नाव आहे रोबॉट रोबॉट पॅट्रिक. रोबॉट पॅट्रिक रोबॉट पॅट्रिक. हा, हा. आणि त्या पोरीचं नाव काय? पोरीचं नाव नाही आठवलं. एक मिनिट तिने दिली होती चिठ्ठी. तवाची जपून ठेवली तेव्हाचा माणूस आम्ही जपून ठेवला कोण ह्यो काय गप्प बस. बसा ते कामाचं काही सिरियस चाल हे बघ हे हा. हे जरा कागद दिला झालाय, जरा नीट बघून घ्या. हे बघा त्या पोरीचं नाव हा वाचा काय अँजेलिना पॅट्रिक. बरोबर अहो, बरोबर. ही तर इथली मोठी राजकारणी आहे. अरे ही. हा, माझ्या पोराचं नशीब उजळलं पण तिचं जळलं त्याचं काय तिचं ही उजळलं त्याचं उजळलं काय? तिचं पण उजळलं आपली पोराची बाजू आहे काय हा. ती राजकन्या? आता तिकडेच जायचंय आपल्याला, ते तिचा पत्ता द्या आम्हाला. तुम्ही म्हणताय तर मी तिचा पत्ता देतो. हा. पण जरा जपून जा. अरे जपून जायची काय गरज आहे? अरे दोस्त आहे आपला, असा समोर उभा राहिला ना तर अशी गचकन मिठी मारणार. पण आता काय फायदा? आता ते आपल्यात नाहीयेत. ते आपल्यात नाहीत हे आम्हाला माहिती आहे. ते आपल्यात असते तर दिसली नसते होय. ते कुठं आहेत तेवढं सांगा. म्हणजे ते आता आकाशात आहेत. अरे देवा. राबोट गेले गेले. काय सांगताय अरे आता ना एकमेव त्यावेळेस आमचा दुवा होता. आता ते तुम्ही नाव घेतला तर अंजलीना ते काय तिचा काय पत्ता ऍड्रेस काय असेल का नाही, नाही? नाही. तिचा पत्ता आहे. हा हा. ती का खूप मोठ्या महालात राहते. हो तिच्या भावासोबत. काय नाव भावाचं? राकेल. आणि आडनाव काय नरसाळे नाही हो, रॉकेल पॅट्रिक. वा वा पण जरा जपून. तो खूप डेंजर माणूस आहे.